नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला छोट्या मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मेथी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि मेथी काय केलेली आहे माहिती का, बुडक्याचा बाजू फक्त कट करायचा, वरची बाजू पूर्ण घ्यायची। असं जे होतं ही मेथी पूर्ण आहे, तर खालचा मोठा जो बुडका असतो ना तो अर्धा कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने ही मेथीची भाजी काय आहे माहिती का, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण ह्याला रेती खूप असते। कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचं जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं चांगलं भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या। आणि मेथी आहे ना 20 पेंड्या होत्या। लसूण मस्त भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा, तो पण चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त भाजून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। भाजून घेते। 2 मिरच्या ह्या कुटून घेतलेल्या आहेत। मिरची पण एकदम छान अशी भाजली गेलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं छोट्या आकाराचं एकदम टोमॅटो, हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ 1 तास भिजत घालून स्वच्छ धुवून घेतली होती, थोडी टाकायची। साधी सिंपल पण मी रेसिपी अपलोड केली आहे, परतून घेते। परतून फक्त घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची भाजी आणि मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। भाजी ही सुद्धा आपण जे अर्धी कापून घेतलेली ना बुडक्याची बाजू, बाकीची पण कापून घेतली तरी चालेल, मी मोठे मोठेच घेतलेले आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडंसं पाणी सुटतं, गॅस मिडियमच आहे। आणि 1 मिनिटभर ह्याला परतून घेऊया। मीठ टाकल्यानंतर हलकंसं परतून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे थोडा बारीक। 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 2च मिनटं मी झाकण ठेवलं, तर झाकण काढून घेऊया। नाही ठेवलं तरी पण चालतंय आणि ठेवलं तरी पण चालतंय। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 3 चमचे मी ओलं खोबरं असं खिसून घेतलेलं आहे। ह्या भाजीला बाकी न काही साहित्य टाकता सुद्धा तुम्ही ओलं खोबरं जर टाकलं नाही तर खूप चविष्ट होते बरं का, एकदा करून बघा। मिक्स करून घेते। खोबरं टाकल्यानंतर पण बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याला फक्त 1 मिनिटभर हलकंसं पाणीला आहे अजून, ते आटवून घेऊया। मस्त असं बघा पाणी पण पूर्णपणे आपलं आटलेलं आहे आणि छान अशी भाजी झालेली आहे। एकदा अशा पद्धतीत करून बघा, सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।